नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आज पुन्हा एकदा आपण गुरुवारी घेऊन आलोय तुमच्यासाठी अशी एक कथा की जी पौराणिक आहे, पण ही कथा परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलते. तुम्ही कदाचित ही कथा बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांकडून बऱ्याच ठिकाणी ऐकली असायची शक्यता आहे, पण ओव्हरऑल गाभार्थ हा ज्या कथेचा आहे, हे का झालं, कसं घडलं आणि यातनं आपण घ्यायचं काय, काय संदर्भ, हे सगळं आपण पाहणार आहोत आज पुन्हा एकदा या कथेच्या माध्यमातून. चला तर सुरू करूया या कथेला. पण सुरुवातीला एक तुम्हाला सांगायचं राहून गेलं, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. बरं, डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलाय. चला तर सुरू करूया आपण आपल्या आजच्या कथेला. बऱ्याच लोकांनी ध्रुव बाळाची आणि ध्रुव ताऱ्याची स्टोरी ऐकली असेल. ऐकली आहे ना तुम्ही? मला नक्की माहिती आहे तुम्ही ऐकली असणार आहे. कधी ना कधी ही स्टोरी आपण कायम ऐकतो. एक साधारण उदाहरण घ्यायचं म्हणजे, आणि बऱ्याच वेळा लोकांना लक्षातही येतं, जेव्हा कधी आपण एखाद्या मोकळ्या जागी जातो आणि उत्तरेला पाहतो, तो एक चमचवणारा तारा म्हणजे दुसरा कुठला तो नाही तर ध्रुव तारा आहे. आणि तो अढळ आहे, अनिश्चित काळापासून अनिश्चित काळापर्यंत राहणार आहे, अशी त्याची महती आहे. तुम्ही जंगलात हरवला, तुमच्याकडं कंपास नाही आहे, दिशा मार्गदर्शक सुद्धा नाही आहे, तो ध्रुव तारा बास आहे, ज्याच्याकडं पाहून ती उत्तर दिशा आहे आणि आपल्याला इतर दिशांकडं कसं जायचं, रात्री कसं जंगलामधून इतर ठिकाणी चालायचं, हे आपल्याला तो ध्रुव तारा माहिती करून देतो. पण ह्या सगळ्या झाल्या सायंटिफिक गोष्टी. आता आपण पाहतोय नेमकं घडलं होतं का आणि काय झालं होतं. तुम्हाला माहिती आहे, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच प्रसंगांना, लोकांना कठीण अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतंय. अपमान सुद्धा सहन करावा लागतो. कोणी कमी लेखलंय का तुम्हाला, किंवा तुम्हाला कोणी असं म्हणलंय का की तुझ्याकडून असं काही होणार नाही, असं का कोणी असे शेरे किंवा टिप्पणी मारले आहेत का? जर हो, तर आजची ही कथा समजून घ्या, ही तुमच्यासाठीच आहे, किंवा अशा लोकांसाठी आहे की ज्यांना अशा गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्यात आणि मनामध्ये ती एक सल आहे. पण विसरू नका, ही गोष्ट एवढी जुनी आहे आणि आजही ती गोष्ट सत्यात आहे, आपण नेहमी डोळ्यासमोर पाहतो. ही कथा आहे एका 5-6 वर्षाच्या मुलाची, ज्याला स्वतःच्या घरामध्ये अपमान सहन करावा लागला. त्याच अपमानानं त्याला इतकं महान बनवलं. त्यानं असं काही ठरवलं आपल्या मनामध्ये की तो आज हजारो वर्षानंतरही प्रत्येक रात्री सगळ्या आकाशामध्ये सगळ्यात प्रज्वलतेनं तुम्हाला चमकताना दिसेल. होय, ती आजची तीच कथा आहे, ध्रुव ताऱ्याची आणि ध्रुवाची. हे काय होतं नेमकं, असं का झालं, किंवा थोडीशी आपण पार्श्वभूमी बघूया. उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याच्यात 2 राण्या होत्या, एक सुनीती आणि दुसरी सुरुची. हा सुनीतीचा मुलगा. सुरुची राजाला अत्यंत प्रिय होती. आणि एके दिवशी राजाची पटराणी म्हणले तरी चालेल, सुरुची. एके दिवशी काय झालं, ध्रुव बाळ लहान होता. तो राजाकडे गेला आणि राजाच्या मांडीवर बसणार होता. तेवढ्यात तिकडं सुरुची आली आणि तिनं ध्रुवाला खाली ओढलं, ध्रुव बाळाला खाली ओढलं आणि म्हणाली, याच्या राजाच्या मांडीवर बसण्यासाठी तुला माझा मुलगा व्हावं लागेल, मगच तू बसू शकशील. तो शांत राहिला, राजा पण शांत राहिला. डोळ्यात त्याच्या अश्रू आले. ध्रुव बाळ, काय ते 5-6 वर्षाचं बाळ, त्याच्या डोळ्यामध्ये काय चिमुकल्या त्या सगळ्या गोष्टींनी काय झालं असेल, त्याच्या मनाचा विचार करा तुम्ही. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आईकडे गेला तो रडत रडत. त्याला वाटलं आता आई सांगेल, आपण असं करूया तसं करूया, विल टेक अ रिव्हेंज, आणि ह्या सगळ्या अशा सगळ्या गोष्टी त्याला वाटल्या. पण 5-6 वर्षाचं बाळ, साहजिक आहे असं वागणं किंवा वाटणं. पण सुनीती म्हणाली, म्हणजे राजाची दुसरी जी राणी होती, ती म्हणाली, बाळा,
लोकांकडनं न्याय मिळेल अशी अपेक्षा करू नको. मिळेलच असं नाही. भगवान विष्णू कधीच कोणावरती अन्याय होऊ देत नाहीत, अन्याय करत नाहीत. आणि यातच आईची खरी अशी महानता होती. आईची अढळ अशी भक्ती, श्रद्धा भगवान विष्णूंवरती होती. तिनं त्याला द्वेष शिकवला नाही, तर तिनं त्याला भक्ती शिकवली. परमेश्वराची भक्ती तिनं त्याला अगाढ अशा परमेश्वराची भक्ती शिकवली. अवघा 5-6 वर्षाचा तो ध्रुव बाळ एकटाच जंगलात गेला. जाता जाता नारद मुनी भेटले. रडत होता, डोळे पाण्याने भरलेले. नारद मुनींनी विचारलं, काय झालं रे? इतक्या लहान वयामध्ये जंगलात का? आणि तू तर राजाचा मुलगा दिसतोस, एवढा प्रचंड तेजस्वी, प्रभावी, डोक्यावर मुकुट, असे सगळे भरजरी कपडे, तू राजाचा मुलगा दिसतोस, काय झालं आणि असा एकटा का जंगलामध्ये? नारद मुनींनी विचारलं. ध्रुव बाळ म्हणाला, मला देवाला भेटायचं आहे. देवाला भेटायचं आहे? प्रश्न पडला त्यांना. नारद मुनींनी त्याला एक मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुव बाळांनी कठोर अशी तपश्चर्या सुरू केली. दिवस गेले, महिने गेले. त्याची एकाग्रता इतकी प्रबळ होती की देवांना पण आश्चर्य वाटलं. एक एवढंसं बाळ एवढं जबरदस्त तप करू शकतंय? देवांना आश्चर्यचकित व्हायला झालं. पटत नव्हतं. शेवटी ती श्रद्धा आणि दृढ निष्ठा बघून भगवान विष्णू स्वतः प्रसन्न झाले, प्रकट झाले. ध्रुवानं डोळे उघडले. त्यांच्यासमोर साक्षात भगवान श्रीहरी होते. भगवान म्हणाले, माग, तुला काय पाहिजे माग, म्हणाले त्याला. ध्रुव बाळ काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनातला आता तो जो राग होता, ज्याच्यासाठी तपश्चर्या सुरू केलेली, तो निघून गेलेला. राज्य मागितलं नाही, रिवेंज किंवा सूडही मागितला नाही, फक्त भगवंताची कृपा मागितली. भगवान विष्णूंनी आनंदाने त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, आजपासून तू आकाशातलं सर्वात अढळ असं रत्न होशील, अढळ असा तारा होशील. आणि तोच हा ध्रुव तारा. आता आपण ही आज गोष्ट बघितली. बऱ्याचशा गोष्टी यातल्या मायथॉलॉजिकल आहेत. कदाचित आपल्याला ह्याच्यामधून लक्षात पण आलं असेल. कित्येक वर्षापासून, लहानपणापासून बऱ्याच वेळा, बऱ्याच गोष्टी, बऱ्याच ठिकाणी ही गोष्ट ऐकली आहे. त्यामुळं तुम्हाला वाटलं असेल, अरे ह्यात काय नवीन आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं आहे, अनेकांना अनेक ठिकाणी थोडासा अपमान हा सहन करायला लागतो आहे. काही वेळा नोकरीमध्ये करायला लागतो आहे, काही वेळा व्यवसायामध्ये करावा लागतो, नात्यांमध्ये करावा लागतो. काही अशा ठिकाणी गेलं, बरेचसे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असतात, तिथं कोणीतरी काहीतरी बोलतं, काहीतरी होतं, अशा वेळी अपमान सहन करावा लागतो. पण आणि जनरली कसं आहे की ह्या अपमानानं पटकन सगळे रागावतात, पटकन राग येतो आहे. बऱ्याचशा घटना घडतात. माहीत असेल तुम्हाला साधारण काय झालं आहे रिसेंटली. बऱ्याचशा घटना अशा घडल्या आहेत ज्या बोलणंसुद्धा कठीण होतं आहे. लोक सूड घ्यायचा विचार करतात, पण ध्रुवानी वेगळा मार्ग निवडला. स्वतःला सिद्ध केलं. दुसऱ्यांना हारवण्यापेक्षा त्यानं स्वतःला घडवलं. त्या काळामध्ये त्या 5-6 वर्षाच्या बाळाला काय म्हणजे काय भगवंतानी कृपा केली असेल किंवा परमेश्वर दृष्टी दिली असेल की बाबा याच्यावरचा उपाय हा आहे की आगाढ भक्ती कर, श्रद्धा कर. काही लोकांना त्यावेळी काय खट्ट्यासुद्धा बरेचसे प्रयोग सुचले असते, पण असं नाही झालं. भगवंताचीच कृपा म्हणायला लागेल की, असं म्हणलं तर काय हरकत नाही त्याला, की ही बुद्धीसुद्धा यावी की बाबा तू तपश्चर्या कर. असा एक व्यक्ती भेटावा की ज्यानं मंत्र द्यावा आणि त्या गोष्टींवरती पुढं जग चालावं आणि एवढं अढळपद मिळावं. अक्षरशः वेगळी अशी ही काय म्हणतात, लाखामध्ये करोडोमध्ये घडणारी घटना असेल ती. यातनं आपण काय थोडासा बोध घेऊ शकतो बाबा. मला असं वाटतंय की बाबा जनरली असे प्रसंग जे असतात हे शेवट नसतोय, तर नव्या प्रवासाची सुरुवात असू शकते ती. किंवा आपण असं म्हणूया, परिस्थितीपेक्षा प्रतिक्रिया
ही तुमचं ओव्हरऑल नशीब ठरवती, भाग्य ठरवती. सातत्यानं केलेली एखाद्या गोष्टीच्या मागं लागलेली मेहनत ही कधी ना कधीतरी फळाला येते. एकाग्रता अवश्य आहे. अशक्य वाटणारं ध्येयसुद्धा त्याच्यामध्ये शक्य होऊ शकतं आहे. आजकालच्या तरुण पिढीसाठी हे खास करून लागू होतं आहे. कित्येक लोक आज स्पर्धा परीक्षांना देत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये सीट्स तुटपुंज असतात. लाखोंनी पोरं बसतात आणि त्यानंतर 1 अटेम्प्ट, 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट हे चाललेले असतात. त्यांच्यासाठी तर जरूर हा कानमंत्र आहे म्हणलं तरी चालेल. स्वतःचा विकास हा कुठल्याही एखाद्या सुडापेक्षा मोठा आहे आणि तो विषय बाजूला ठेवून आपण स्वतःचा विकास करून घेतला पाहिजे. आपण आपल्या ध्येयावरती अढळ राहिलं पाहिजे. अढळ जर तुम्ही राहिला तर जसं आढळपद हे ध्रुवाला प्राप्त झालं तसं त्या व्यक्तीलाही प्राप्त होऊ शकतं आहे. हेच ही स्टोरी सांगते आहे, हेच याचं बोध मला वाटतं आहे. तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर तुम्ही जरूर या स्टोरीला लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक इंटरेस्टिंग असा टॉपिक घेऊन. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.